काल माझी बायको मला म्हणली भांडे घासून घ्या, मला म्हणली काय सांगा माई शपथ लाभाड नाही मला, म्हणलं मी जीवच मारीन. भांडे घासून घ्या म्हणजे मी का माईकवाला आहे का काय, समजायलीच काय काय समजायलीच काय म्हणलं तुम्हाला नेमकं काय समजी, जीवत मारीन म्हणलं. डोंगरातला माणूस आहे. भांडे घासा म्हणजे लग्न झाल्या वजन आहे घरी तसलं नाही. हां लग्न झाल्यापासून ऐकलं म्हणलं भांडे घासा भांडे घासा लाव काय लाड लावला का म्हणलं. हां महाराज आहे म्हणलं मी प्रसिद्ध, तुला जीवत मारून टाकेन. मग भांडे घासा म्हणजे काय समजिलच म्हणलं, माझ्या मनावर चालायचं, माझ्या वजनात असते गुरुजी आपलं. हां माझ्या मनावर चालायचं म्हणलं, मी आधी धुणार मग भांडे घासणार. हां वजन आहे हो, वजन लागतंय त्याला, कुणाचं बी काम आहे का ती सांगा. जाऊ दे आता नका टाळी कशाला, टाळी कशाला ते म्हणते सिट्या जमानात टाळ्या बऱ्या जमायल्या, बरोबर आहे का नाही, त्याच्यामुळे जाऊ दे हो का. इकडे लक्ष द्या. हसायचा मोकळे म्हणणं हसायचा, कवा चमकन मरावं लागणं अजिबात सांगता येत नाही. गप्पुनी चमकत गेलं, काही लागत नाही त्याला, मरणाला काय. आणि तुला तुमच्यासाठी कोण, तुमच्या डोक्यातला भ्रम काढून टाका. माझ्यामुळे ही नाथ महाराजांनी ह्याचे मस्त खंडन केले भागवतात. मला परवाच ओवी वाचली मी. नाथ महाराज म्हणतात कसं झालंय, ही जुन्या काळात बैलगाडी झोपायची, रानात जायची शेतकरी, मग त्या बैलगाडीच्या खाली कुत्रं चालायचं. काय चालायचं? कुत्रं. आणि त्याचा सगळ्यात मोठा भ्रम असायचा की गाडी मी ओढतोय. कुणाचा? कुत्र्याचा. असा बऱ्याच कुत्र्याचा भ्रम आहे, काढून टाका ते. लक्ष द्यायला लागले का नाही. हां मी 4 पायाच्या कुत्र्याबद्दल बोलतो, हे ध्यानात ठेवा. लय कुत्र्याचा भ्रम व्हायला लागलाय हो, काय सांगावा. मी असल्याशी कीर्तन तसं नसतंय रे ते, तसं नसतंय. असं लय कुत्र्याचा भ्रम व्हायला लागलाय, काय करावा. मला वाटतं लावाय अख्खं गाव होता, रोज तेवढेच येते, त्यांचं काही घेणं देणं नाही लोकांचं. लोक प्रत्येकाला तेवढेच वाटं लावाय असतील. काय नाही, आज मी कीर्तन केलं, उद्या त्यांचं आजचं विसरून जातात, पुढच्या संग चलते. लोकाला काही घेणं देणं नाही, तुम्हाला खरं सांगतो, इमानदारीनं सांगतो, काय नाही घेणं देणं मला. लोक प्रत्येकाला तेवढंच मानतात. आपली बिघडली तर मला 100 पोरं वाटं लावाय होते, ते रोजच असते, त्यांचं काही नको सांगू, ती सप्त्याला आलेली. असं काही नाही, सगळ्यात तेवढंच आहे. माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या, मी का बोलतोय, कशासाठी बोलतोय. पारमार्थ करणं म्हणजे सत्वगुण आहे, बरोबर आहे का नाही. मग आता एवढं काम, एवढी संस्था, आता मी इथं छोटी संस्था होती तेव्हापासून 15 वर्ष झालं महाराजांचे माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत, तेव्हापासून मी इथं येतो. म्हणजे एवढे हे संस्था, पहिला सप्ताह व्हायचा संस्थेत महाराज, बरोबर आहे का नाही. मी दरवर्षी सेवा करायचो. प्रताप पाटील वगैरे सगळी मंडळी गुरुजी इथं आलेली, तर माझ्या कीर्तनाला स्वतः का हो महाराज आलेले, सगळी ही गायक वादक सगळे महाराजांनी इथं आणलेले आहेत, लक्षात ठेवा. म्हणून आता एवढं काम महाराजांनी केलं, एवढं ही बिल्डिंग बांधणं, काही इथं राहायचं नाही महाराज, हे सगळं वारकरी संप्रदायाची सेवा म्हणून आणि विद्यार्थ्यांसाठी म्हणजे सत्वगुणी काम केलं. पण वारकरी संप्रदायाचा शिष्टाचारच वेगळा आहे महाराज. सगळ्या संप्रदायापेक्षा वेगळाच संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. बाकीचे संप्रदाय काय, आपला संप्रदाय मूळ संप्रदाय. बाकीचे काय, आमच्यात या काही बी खा, काही बी प्या, कसं बी राहा, काही ही नाही. आपल्या संप्रदायातलं वैशिष्ट्यच वेगळं आहे. गुरुवारी पाचपूर महाराजांनी एक वाक्य सांगितलं. ते म्हणजे एक माणूस माझ्याकडे आला, मला म्हणला महाराज सगळे संप्रदाय जर सारखेच आहेत तर आमच्या संप्रदायात यायला काय हरकत आहे. मी त्याला म्हणलं की सगळे संप्रदाय जर सारखेच आहेत तर मग वारकऱ्यातच राहायला काय हरकत आहे, बरोबर आहे का नाही. मला वारकऱ्यातच राहायला काय हरकत आहे. आपला संप्रदाय वारकरी संप्रदाय, याला कोणी मालक नाही, ह्याला सगळेच मालक आहेत. लक्षात आलं का नाही. हा संप्रदाय एक जणाचा नाही, हा संप्रदाय सगळ्या वारकऱ्याचा मिळून संप्रदाय. यानं एक जण नाही तर जहागिरी करण्याची गरज नाही. आणि ही डोक्यातलं हे काय झालं, हे दुर्दैव की झालंय महाराज आपल्यात. वाईट असं वाटतंय, ह्यानं त्याला नाव ठेवायचे, त्यानं त्याला नाव ठेवायचे, हे नाव ह्याला वाईट म्हणायचं, त्याला का कीर्तन येतं का, त्याला का जमत आहे का, ही म्हणतच बसायचं नाही. आपलं काम भलं आणि आपण भलं. कळलंच बाबा. एक वाक्य मी वाचलं, जो व्यस्त तो सगळ्यात मस्त. लक्षात आलं का नाही मला. त्याला कुणाला नाव ठेवाय वेळ भेटत नाही, जागा भेटत नाही. काय आता 250-300 पोरं आहे, कुणाला नाव ठेवत बसता काय, कुणाला नाव ठेवत असलं तर आपल्या फिरायला पडलं मशीद म्हणते मला रांगवा, कुठं नादी लागत बसा कुणाच्या. खरं सांगायला लागलं ना महाराज मी. गुरुजी लबाड आहे का सांगा बरं. अरुण गुरुजी तुम्ही सांगा, कुठं नादी लागत बसावं. आपलंच आपल्या मागं माया मागं 3-3 खळे आहेत. आपलं कीर्तन आहेत, आता कीर्तन आहे 3-3 कीर्तन आहेत. कुठं नाव ठेवायला जागा आहे कुणाला सांगा बरं. आपल्या कामात आपण मग्न राहायचं, लोकांचं काही घेणं देणं नाही आपल्याला. लक्षात येते का माझं बोलणं. आता माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. आता एवढं काम महाराजांनी या ठिकाणी चांगलं केलं, बरोबर आहे का नाही. एवढं चांगलं काम ही संस्था, ही जन्मदिवसाच्या निमित्तानं अन्नधान्य अंधार. पण वारकरी संप्रदायाची पद्धत मारुद्र महाराज निराळी. आता ती संप्रदायाचा डायरेक्ट म्हणत नाही रघुनंदन महाराजांनी भारी काम केलं, हे तुम्ही म्हणणार आहे, मी म्हणणार आहे. मी आता मनापासून वर्णन करायलोय, रघुनंदन महाराजांनी चांगलं काम केलं. बरं चांगलं आहे तर चांगलंच म्हणायचं, बरोबर आहे का नाही. पण संप्रदाय म्हणतोय रघुनंदन महाराज मी ओळखीत नाही.
लक्षात आता त्यांचे बंधू भाऊच ना आपले एवढे आता हे पंप वगैरे हे एवढं अन्नदान ज्ञानदान चांगल्या पद्धतीनं परमार्थात खर्च हे, पण वारकरी संप्रदाय ह्यांना मानित नाही महाराज. संप्रदायाचं वेगळंच आहे. संप्रदाय म्हणतोय रघुनंदन महाराजांनी संस्था बांधली का आम्हाला माहीत नाही, आम्हाला काही माहीत नाही. शिष्टाचार तुका म्हणे आईसा आहे शिष्टाचार. आपल्या संप्रदायाचा शिष्टाचार वेगळा आहे. एवढं जरी काम रघुनंदन महाराजांनी केलं तरी संप्रदाय म्हणतोय धन्य माता तयाची धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता हो वाजवा जोरदार यांच्यासाठी. काय सुंदर म्हटलं. वारकरी संप्रदायाचा शिष्टाचार वेगळा आहे. वारकरी संप्रदाय म्हणतोय रघुनंदन महाराजांनी जरी एवढं चांगलं संप्रदायाचं काम केलेलं असलं तरी वारकरी संप्रदाय त्यांना धन्यवाद देत नाही. संप्रदाय म्हणतोय धन्य माता पिता तयाचिया. त्यांच्या मायबापाला धन्यता दिली. कुणाला धन्यता दिली? मायबापाला. कारण वारकरी संप्रदाय मायबापाला मानतो, बाकीच्याला किंमत देत नाही. हो हे आढळून महाराज एवढा पकवाज वाजविते त्यांना धन्यता नाही, त्यांच्या मायबापाला धन्यता. बरोबर आहे का नाही? महाराजांनी एवढं काम केलं ह्यांना नाही. धन्य त्याची माय धन्य त्याचा बाप धन्य त्याची माय धन्य त्याचा बाप अंगे अनुताप हरीच्या नामे अंगे अनुताप हरीच्या नामे हरीच्या नामे धन्य त्याची माय धन्य त्याचा बाप आणि अंगे अनुताप हरीच्या नामे. असं आहे महाराज. अरे चोपदार किती बी उड्या आणू नाचला तरी ह्याच्या नावानं बिल निघत नाही, ह्याच्या माईच्या नावानं बिल निघत आहे. लक्षात यायला लागले का नाही? कळायला लागले का नाही? हां सरळ सरळ आहे ना. ह्याच्या कुणाच्या बिल कुणाच्या नावानं निघते? ह्याच्या माईच्या बापाच्या नावानं बिल निघत आहे. त्याला काय लगेच महाराज असं ती म्हणजे बिल आपल्या नावाचे निघतच नाही, देव बिल मायबापाच्या नावानं काढणार. लक्षात यायला लागले का ना? अहो सरळ सरळ आहे म्हण. धन्य त्याची माय प्रसव धन्य त्याची माय प्रसव नारायण गायल नारायण ध्याय नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसव धन्य त्याची माय प्रसव
माय प्रसवली नारायण गाय नारायण ध्याय एवढं जरी भजन केलं त्याच्या नावानं काही नाही. धन्य त्याची माय प्रसवली. देवाच्या मागं दोन चोर लागले. कुणाच्या मागं? देवाच्या. आवाज ओढ माय थोडा. देवाच्या मागं दोन चोर लागले आणि देवानं विचार केला लपायचे. कुठं लपायचे? हा पळत तर चारणला गेले. शना महाराजाच्या रानात गेले. बरोबर आहे की नाही? तरी हो म्हणते ते, यांना काही घेण देण नाही. मी म्हणला ना शना महाराज, हो 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 काही नाही घेण देणं. यांच्या डोक्यात एकच, एकदा हाणलंय जाताना एकदा हाणायचं निघायचं. काही डोक्यात नाही, घेणं नाही देणं नाही काही नाही. लक्षात आलं का नाही? इकडे लक्ष द्या. अहो एक जण माया पुढं बसले मला असं करते. मला वाटायचं विद्वान आहे. सगळं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं मी. कीर्तन झालं मला काय अभ्यास आहे म्हणले, भैर येते काय हाणून घ्यायचे असल्याच्या पुढे काय करावं सांगा ना महाराज. करावं काय? लय अवघड आहे कालिदास महाराज. आता फिरली तर लक्षात येते नाही तर काय लय अवघड होऊन बसले. धंदाच बेकार आहे महाराज. आणि काही आपल्या लोकांनी जिथं नाही तिथं शुद्ध बोलायचं लय नाद लागला. आता घेण्यान देण्याचं बोलणं, घेण्यान देण्याचं. मग ही सिस्टीम कशी असू दे. बस ना तू काय घेणते तुला ते काय उगच आकार आणायचं बस. लोईच आकार आणायचा नाद आहे काही लोकांना. आता मला जे एकदा म्हणलं अतिशय गावठी बोलता तुम्ही. आता ढंगच असला त्याला काय करावं? बरोबर आहे का नाही? मला असं बी येतंय ना, जगद्गुरु तुकोबा यांचा अभंग आहे आणि महाराज अभंगाच्या माध्यमातून काय सांगतात. सांग काहीतरी सांग तू. आपल्याला जसं येतं तसं बोला जावं, माझं असं म्हणणं आहे. बरोबर आहे का नाही? आता ही बायाली लयच बेकार सवय लागली. बायाली 4-2 दिवस धाराशिवला राहत्यान, पुण्यात राहत्यान आणि गावाकडे आल्या की शुद्ध बोलत्यान. आणि बसतानीच म्हातारीपाशी बसणार, म्हाताऱ्या माणसापाशी बाईपाशी. आणि तिला तिच्यापाशी साईड पदर काय काढत्यान, भावाचे कसं काय कापत्यान आणि अशा काय चालत्यान, अशा काय करत्यान. हो. आणि बायापाशी म्हाताऱ्या बाईपाशी बसणार आणि तिच्यापाशी वाजनात बोलणार. आमचे ते नाव, आमच्या त्यांचं नाव, आमच्या मिस्टरांचं नाव. अगं तुमचे ते त्या म्हातारीनं भोंगळे बघितले. तिला नको सांगू काही तू. तिला कशाला सांगायला लागलीस? तू ह्या नवऱ्याचं बाळातपणच त्या म्हातारीनं केल्या लागले. आणि आमचे ते ना तुमचे ते गावाची कुपाटी लावून पुण्याला गेले. तुला नाही माहिती की ना एका दुकानदाराचे पैसे दिलेले नाहीत गावात. तुला काय माहिती? उगा आकाराने जाऊ नये. आपल्याला जसं येते तसं बोल जावा घेण्या देण्याचं. काय तर काय रागी काय करावं सांगा. इकडे लक्ष द्या. अशी फवारणी केली की किडे मरत येतं. लक्षात आलं का नाही? इकडे लक्ष द्या. आता माझ्याकडे बघा. देवाच्या मागं किती चोर लागले? 2. आणि आरणला आले कोण? देव. कोणाच्या मळ्यात? सावता महाराजांच्या. सावता काय देवा काय झालं? देवा काय झालं घाबरायला? सावता चोर मागं लागले. चोर काय म्हणतात देवा? हो मग करायचं काय? लपायला जागा दे. उसात लपा की देवा? उसात नाही. इथं लपाया गावातला नाही का? अरे सावता चोर भयंकर आहेत. एका चोराचं नाव ज्ञान आहे आणि दुसऱ्या चोराचं नाव नाम आहे. त्याच्यामुळं ज्ञान दाखवतं आणि नाम आकळतं. जागा चांगली दाखव. इळा घेतला टरकुनी छाती पडली आणि साठविला दाता त्रैलोक्याचा. हृदयात देवाला साठवलं का नाही? आता बघा, आता म्हणायचं प्रमाण पण माझ्याकडे लक्ष द्या आधी. देवाला हृदयात जागा दिली. कोणी दिली? कृष्ण महाराज बोला बाबा. कोणी दिली? सावता महाराजांनी देवाला हृदयात साठवलं. ऐकायला लागलात ना सगळे? मग आता नामदेवराय तिथंच होते ना बिलं काढायच्या टायमाला. नामदेवरायला माहित नव्हतं का की ही सावता महाराजांनी छाती पडून देवाला हृदयात साठवले? बिल कुणाच्या नावाने निघालं? धन्यताची माता, टाळ वाजवा, टाळ. धन्यताची माता, धन्यताची माता, धन्यताची माता, धन्यत्याचा पिता, धन्यत्याची माता, धन्यत्याचा पिता.
सागर सावता सागर एक दात करे गुरुजीसाठी जोरदार टाळी होऊन जाऊ. ह्याला ओरिजिनल भजन म्हणते श्रीराम महाराज. ओरिजिनल स्वर बी तसाच आणि ती म्हणण्याचं ढंग बी ह्याला ह्याला आपल्याकडे आपलं काय आपलं आपलं चाललेलंच आहे की आपल्याला काही घेणं आप हां असं असं तर चालेल काय नाही ते आपल्याला काही मिळ नाही त्याचा काय नाही. पण भावना असतात बिचारायच्या काय काय असं खेड्यापाड्यात लई भजनं म्हणतात माणूस. अगा माय 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 त्यांचा जर थाट बघितला ना अगा माय 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 एकादशी असावा आणि ज्याची एकादशी आहे ती सगळ्या गावभर बोंबलं तिनं आपली एकादशी बरं का ती असं थाटन तिनं असं असं हां ती गावभर फिरणं सगळ्या आपली एकादशी आहे त्या पकवाजाला चलकी चलकी हो पुढे येतो हो पुढे येतो अरे चलकी हो पुढे येतो. बायको म्हणती जा की अण्णा बोलाय नाही कुणी गोळा होती एवढे लोक तिथं काय सांगा तुम्हाला ही मला म्हणाले खरं आहे बरं का आता खरं यायचं काय त्याला बरोबर आहे का नाही. माणसात कुठं खोटं बोलत असते तुम्ही लक्षात आलं का नाही. इकडं लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या. ती लई थाट महाराज. मग ती एकादशन भजन तुम्ही गावातल्या भजनाला अरुण गुरुजी जात जा. मग वेळ काढून माझ्यासाठी तुम्ही सगळेच एकदा एकदा गावातल्या भजनाला गुरुजी जाऊन बसायचं. पण आपलं दाखवायचं नाही ते त्यांचं ऐकायचं आणि त्यांच्या थाटात बसायचं. त्यांच्या वजनात ती पकवाजी आणि ती नका माय 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 भजनाच्या आधी पकवाजा गुरु खातो त्याला काय होतंय काय नाही मिळत लागत नाही. लई भारी म्हण गुरुजी तुम्ही बघा तुम्ही एखादी सावरगावला जातो भजनाला मजा येते लई हो. ह्यांच्या इकडे तर लई शिंदे वाड्यात वाड्याने तर लई मजा आहे पुन्हा बरोबर आहे का त्याच्यात लई मजा आहे. आणि मग ती भजने 2-4 बाया 2-4 गडी एकच माईक बरोबर आहे का नाही. आणि अशी पुकारण्याची सिस्टीम चला भजनी मंडळ इथून सुरू करते ती लई थाटा असते त्यांचा ती न्यावाला आणि ते मग माय 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 हिना घेतलेला आणि ते माईक चालूच म्हशीला पाणी पाजलं होतं दुपारा माईक चालूच असते ती माईक. तुम्ही लक्ष देत जाओ तुम्ही बघा लय मी आज बारीक बारीक गोष्टी लक्ष देतो धंद्या कामाला येतात लक्षात आलं का नाही. बारीक बारीक गोष्टी लक्ष दे. आणि मग ती इन्यावाला ती पक्वाज्या आणि मग ती म्हणण्याची सिस्टीमन. मी गेलो एकदा भजनाला सुरुवात अशी करतात महाराज इथं हाणतात पहिल्यांदा रात्री जागरण झालं दाऱ्या होतो आणि हारी हारी सिस्टीम म्हणते आणि हारी आणि जे जे राम कृष्ण हारी तस हरी 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 आणि जे जे राम ए खोड्या खोड्या लईच राईट वाजिलं गुरुजीने जशाच तसं लईच भारी. सिस्टीमच वेगळी असते त्यांची ती म्हणण्याची. आपण नुसतं बघत राहायचं त्यांची तरा आपलं शांतपणा सांगायचं नाही त्यांचं बघायचं. आणि मग ती मी एकदा ते आपले हे नाहीत का ढाले गुरुजी त्यांना नेलं गावात अभंग म्हणायला म्हणलं कस काय त्याला दादरा जमला नाही म्हणला हाणून घ्यावा आमच्या इथला यशवंत आबा म्हणला त्याला दादरा जमला नाही राव म्हणला आता काय करावा. दादरा म्हणजे ते आलाप म्हणतो ना त्याला ती दादरा म्हणते भजनी बरोबर आहे का नाही. हां मी बसलो एकदा भजनाला कुलदीप महाराज मी मला म्हणले म्हणा महाराज अभंग मी आपलं उचललं वजनात हनुमंता शरण शरण हनुमंता जीच आमच्या इथला बळे आबा मह्या उचकाला म्हणतात बळे आबा त्याचं नाव भजने आमच्या इथला जी मह्या उचकाला हे बंदकर मी आलो काय चुकलो माझ्याकडून मी स्वर बघितला बरोबर आहे म्हणलं बघ बंदकर 36 महिने कवालतात भजनाला मेल दिवाळीला तसं ना आत्ता बोंबलं त्याला भजनाला गावातले काय घेऊन देईन महाराजन काय घेऊन देईन नाही. रोज 3 गाव झोड पाहिलास तरी तुला अक्कल नाही होतं. अरे मेला आबा झालं काय झालं माझी भजनाचे काही नियम बिम माहितीत का नाही. मेला झालं काय झालं माझी इच्छा हाणला हे अभंग माझा आहे काय हाणून घ्यायचा धंदा आहे का नाही. हे माझा अभंग आहे म्हणला आबा आमच्या इथला माझा अभंग आहे हो काय करायचं. आणि चहाची केटली दिसली ठोब्बा
एक है, इसका मतलब किसी ना किसी जमाने में हम सब एक थे. कोणत्या ना कोणत्या काळामध्ये तुम्ही आम्ही कसे होतो गुरुजी, एक होतो. विनाकारण अवदसा सुटली आणि 2 मध्ये काय म्हणून बघाय गेली. किती मध्ये बाबा? 2 मध्ये. आणि 2च्या आकड्याचं नाव म्हणजे संसार आहे. सरळ सरळच आहे ना, बरोबर आहे का नाही? दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे, हे आपुलेनी तोंडे देव बोलती वेदे. भगवान बोलून गेले. 2चा आकडा म्हणजे प्रपंच, 2चा आकडा म्हणजे संसार. आणि या संसारानं चांगले चांगले माणसं बेजार केलेत का नाहीत केले सांगा बरं महाराज? चांगले लांबक्या मिशावाले माणसं बायानी गार करून टाकलेत महाराज. काही नाही, कसला बी जोक करा असे बघते. बायाने आंबट खट करून टाकलेत. काही घेणं नाही देणं नाही त्यांना, काही कळत बी नाही काय चाललंय, काही मेळ बी लागत नाही. हाय का महाराज सांगा बरं? आता काय महाराज लई अवघड होऊन बसले. बाया ऐकत का? ऐकतच. सांगण्याचा बी प्रयत्न केला तरी बाया ऐकत नाहीत. ऐकत का सांगा बरं महाराज? किती बी त्यांना समजून सांगा, अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. आमच्या सासऱ्याचा फोन आला मला परवा दिवशी. मला म्हणला जावाय बापू. मी म्हणलं काय? 2-3 दिवस टाईम काढा. मी म्हणलं का? आपल्या पोराला पोरगी बघायची, निर्णय घ्यायला तुम्ही पाहिजेत. मी म्हणलं मामा इथं माझाच निर्णय चुकलेला आहे, तुमचं तुम्ही बघा. का कुठं नादी लागत बा. ए शिट्ट्या वगैरे वाजू नका भाऊ. सांगा बरं कुणाला शिट्ट्या? ते काही कीर्तन आहे हे तुम्हाला आधी सांगायला. शिट्ट्या तुम्ही असं अवमान करू नका. कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे प्रपंच असा आहे, माणसाला स्थिर राहू देत नाही. काही ना काहीतरी भोंगा मागं लावून देणारच महाराज. कोणी बी म्हणावं की आज मी निवांत आहे. माणूस आणि निवांत, आणि त्यातली त्यात प्रपंचातला तर निवांतच राहू शकत नाही. आमची बायको मला म्हणली तुम्ही निश्चित बोंबलत हिंडतात कीर्तनाला, मला कुठं नेत नाहीत, काय नाहीत. एक दिवशी गाडीत बसविली आणि मसन वाटेत नेली. हो डायरेक्ट. ती म्हणली इथं कायला आणलंय? म्हणलं येडे इथं यायला लोक मरतेत. लक्षात आलं का नाही? इथं मरावं लागतं इथं येण्यासाठी. सोपं का सांगा बरं महाराज? लक्षात आलं का नाही? लय अवघड होतं. धंदाचा अवघड आहे संसाराचा. म्हणून महाराज अहो कोणी बी सांगावं की आम्ही निवांत आहेत, निवांतपणा संसारात मिळू शकत नाही महाराज, कधीच नाही. तो कोबराचे शब्द आहेत. राहो नेदी स्थिर एके ठाई निश्चल, राहो स्थिर आणि एके ठाई निश्चळ. विकू नका देऊ दादा. माणसाला एका जागेवर स्थिर राहू देत नाही, त्याचं नाव संसार आहे. राहू देतो का स्थिर सांगा बरं महाराज? काही बी भोंगा मागं लावून देणार, काहीतरी व्याप मागं लावून देणार, गप्प बसू देत नाही माणसाला काहीतरी. म्हणून असं एक जण मला मेसेजच पाठविलता, ज्याची बायको मुकी तो सगळ्या सुखी. काय सांगावं? लक्षात आलं का नाही महाराज? हो ना. काल मला म्हणली मी विकटे शेंडातात कीर्तनं करतात, आमचीच मला म्हणायली घर सांभाळू, काही लेकरं सांभाळू. मी तू तोंड सांभाळ, बाकी मी सांभाळतो, तू काही काळजी करू नको, तू तोंड सांभाळ. बाया तोंड सांभाळू शकत नाहीत, लईच अवघड धंदा आहे महाराज. तोंड सांभाळायचं, बाकी काही सांभाळायचं जाऊ नका. लक्षात आलं का नाही? इकडे बघा. म्हणजे प्रपंच हा माणसाला स्थिर राहू देत नाही, असा याचा अर्थ आहे. किंवा भगवान बोलून गेले हे उलट्या खोपडीचं झाड आहे, बरोबर आहे का नाही? ऊर्ध्व मूल मधशाख मश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेद सवेद विद. ही ज्ञानोबर आहे, त्याच्यावर लिहितात हे झाडची ऐशे शिनसाळ. माणसाला त्रास देणारं शिनविणारं झाड आहे. त्याच्यामुळं एकच्या कड्याचं नाव ब्रह्म, 2च्या कड्याचं नाव संसार. मग 2 मध्ये मी माझ्या नाही म्हणून ही जगत निर्माण झालं. त्रिगुणात्मिका प्रकृती. 3चं नाव आहे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. लक्षात येते का माझं बोलणं? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या तिन्हीचं मिळून ही जग आहे. प्रकारात
तीन तुका म्हणे केले जना तुका म्हणे केले जना तुका म्हणे केले जना तुका म्हणे केले जना तुका म्हणे तुका म्हणे गेले जना हो तुका म्हणे गेले जना वा 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 हो तुका म्हणे गेले जना हो तुका तीन किती प्रकारचे तीन प्रकारचे तुका म्हणे केले जन म्हणजे कसे कुलदीप महाराज ह्या गुणांनी प्रत्येकात तीन प्रकार पाडले महाराज हे जगात असं गोष्ट ठुल नाही की तीन प्रकार पाडले नाहीत जगात तीन प्रकार पाडले लिंग एकच होतं या जगात नपुसक स्त्री बी नव्हतं पुरुष बी नव्हतं अर्धनारी नटेश्वरी जो पुरुष तोची नारी असा बटवारा केला आणि एका लिंगाचे तीन लिंग केले एका जगात तीन प्रकार लिंगामध्ये तीन प्रकार काळ एकच मधून फाडला आणि तीन केला लक्षात येईल तीन काळ केले लक्षात यायला लागले का नाही महाराज सकाळ दुपार संध्याकाळ नाही ही काळ नाही लक्षात आलं का नाही महाराज भूत भविष्य आणि वर्तमान असे काळात तीन प्रकार पाडले लिंगात तीन प्रकार पाडले एवं जगात तीन प्रकार पाडले नाही नाही देवात बी तीन प्रकार पाडले गुणी देवा त्रैलाविली ज्ञानोबराय म्हणतात गुणामध्ये सुद्धा तीन प्रकार म्हणजे कुठल्या बी गोष्टीत तीन प्रकार पाडण्याचं काम कुणी केलं ह्या तिघांनी केलं गुणांनी केलं ह्यांचे नाव गुण आहेत पण हे गुणानं बसत नाही हे गप बसत नाहीत काही ना काही खालीवरी करीत राहणार मला ज्ञानोबरायची उभे ज्ञानोबराय म्हणतात ह्याच्यात असं आहे की दोघा भावाचं चांगलं जमते कोणत्या दोघा भावाचं सत्व हे बाजूला काढलाय आणि रज आणि तम या दोघाची चांगली जजमेंट आहे मग ह्या दोघा जणी काय केलंय ह्या मोठ्याला टाकलंय बाजूला कुणाला सत्वगुणाला आणि रजगुण आणि तमगुण एकत्रित राहतात हे असं आहे महाराज आणि पुन्हा मायबाप बी त्याच्या वाट्याला सांभाळायला चांगल्याच्या राशीलाच मायबाप असतात लक्षात आलं का नाही महाराज हा चांगल्याच्या राशीला मायबाप त्याच्याकडे माळकरी असला भजनी असला वाजणे पण ती बी लोकांच्या लाज काय लोक काय म्हणते ती बी आपलं सांभाळते लक्षात आलं का नाही बरं सांभाळण्याबद्दल माझं काहीच दुमत नाही मायबाप सांभाळावं पण मायबापाने मी नीट राहा जाऊ ना बरोबर आहे का नाही माळ कार्याकर राहणार आणि खुरपाय त्याच्या रानात जाणार लय अवघड आहे हो काय सांगाव तुम्हाला आता लय खुरपाय त्याच्या रानात हा जी पिऊन येते ना त्याचा संसार मायबाप जास्त करते आणि माळ कार्याचं कुठं गेला असं बोंबलं तर आहे का म्हणजे चांगल्याकडे बघत नाहीत जी वाईट आहे ही खोड आहे महाराज लक्षात आलं मग ती काय असतं ती असो ती जजमेंटच वेगळीच आहे ती मग रज आणि तम ह्यांना बाजूला काढलं आणि सत्वगुण वेगळा पडला ज्ञानोबरायचे शब्द आहेत ज्ञानोबराय म्हणतात ही दोघं जण माणसाचं कायम खर्चीकरण करणार कोण रज आणि तम आणि एकटा सत्वगुण माणसाला उन्नती पाठविणार दोन गुण खाचती आणि एक धरी उन्नती म्हणजे सत्वगुण उन्नती पाठविणार आणि रजगुण आणि तमोगुण माणसाचं खर्चीकरण करणार लक्षात आलं का नाही आता बोलणं हां किंवा ज्ञानोबरायचे शब्द आहेत ही गुण जी आहेत महाराज ती प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी खाली अहो काय बी दिंड्या फुटल्या संस्था एका संस्थेच्या 4 संस्था झाल्या फुटल्या कोण पाकिस्तानची माणसं आली ते फोडायला तुमच्या लक्षात यायला दिंडी फुटली संस्था फुटली भजन फुटलं लक्षात यायला लागले का नाही किंवा सरकार फुटलं लक्षात यायला लागले का बोल कोण पाकिस्तानची माणसं आलते का गुरुजी सांगा हे कुणी फोडले तुमच्या लक्षात येण्यासाठी आता हे आमच्या महाराज लोकांचे 100% लक्षात येणार आहे पण तुमच्या लक्षात येण्यासाठी हे कुणी फोडलेत तर हे बघा सत्व रज आणि गुण हे काही कुणी माणसं नाहीत लक्षात यायला लागले का नाही जिथं विचाराची भिन्नता झाली तिथं फुटीरता निर्माण होते
सरळ सरळ आहे का नाही, लक्षात आलं का नाही? अहो आता महाराज सरकार फुटलं म्हणते, हे सगळे हे पवार साहेब आणि अजित दादा ही वेगळे झाले, हे फडणवीस हे काय असे ते वेगळे वेगळे झाले. काय नेमकं काय, कोणी काय काय कोणी काय बांधे कोरलेत का? नाही बघा, अजित दादा आणि शरद पवार बरोबर आहे का नाही, पवार साहेब हे दोघं जण भिन्न झाले. काय काय बांध कोरलेत का? कोणी घरातलेच आहेत ना. विचाराची भिन्नता झाली. एकाचे विचार सत्वगुणी, एकाचे विचार रजोगुणी, कुणाचे तमोगुणी. म्हणजे विचाराची भिन्नता झाली की फुटीरता निर्माण होते. आणि ह्या गुणांनी नेहमी खालीवरीचे धंदे केलेले कळायला लागले का नाही. त्याच्यामुळे मी प्रसंग असन तसं बोलायलो. आता हां, भाजपवाल्यान कीर्तन ठुलं तर कमळावर बोलायलो, नकोच राडा. होय बरोबर आहे का? अभंगाचं आपलं वचन आहे का, कमळापती नुसत्या कमळावर बोलायचं, काय करायचं सांग. राष्ट्रवादीवाल्यानं ठुलं, आता त्याच्यातल्या अजित पवार साहेबांनी ठुलं तर घडी घडी काळ वाट याची पाहे. आणि शरद पवारांनी ठुलं तर नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कुणी, ह्याच्यावर चिंतन करायला लागलो मी. आता काय करावं सांग. हां, संजय राऊत ना ठुल्या वाजत तसे बोंब कोणी नाही कती कानी, ह्याच्यावर बोलायला लागलो मी. आता काय करावं सांगा. हां, फडणवीस साहेबांनी ठुले देवा मी चंडाळ चंडाळ, ह्याच्यावर बोलायलो मी. आता काय करावं सांगा. हां, माझं अवघड काम आहे, वेगळंच आता काढलंय, रटाच वेगळा काढला, तर काय करावं सांगा. करावं काय सांगा. अपक्षानं ठुले पांगुळं झालो देवा, नाही हात नाफा आहे, ह्याच्यावर बोलायचं. काँग्रेसवाल्यानं ठुले उभारीला हात, ह्याच्यावर बोलायचं. लक्षात आलं का नाही. हां, उद्धव ठाकरेंचं कीर्तन ठुलं तर माझं हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासोनी. आणि एकनाथ शिंदेने ठेवले तीक्ष्ण उत्तरे, हाती घेऊन बाण फिरे, बाण कुणाच्या का बापाचा असाना मीच घेऊन फिरे, मला काय करायचं. लक्षात आलं का. आणि जरांगे पाटलांनी कीर्तन ठेवले धर्माचे पालन, ह्याच्यावर बोलायचं. लक्षात आलं का. लक्षात आलं. फुटीरता कुठं निर्माण होते. फुटीरता विचार बिघडले की फुटीरता निर्माण होते, याच्यात तिळ मात्र शंका नाही. माणसं अजून बी सोपं करू का. माणसं म्हणते त्यांचं ना आमचं काही भांडण झालेलं नाही, पण त्याचं आपलं पटतच नाही. लक्षात आलं का. आता तरी पण तुम्ही बोलत नाही. हो बोलाय काय, जय हरी दिसले, जय हरिपुरते समन ठुलेत. लक्षात यायला लागले का माझं बोलणं. केवढे समन ठुलेत, जय हरिपुरते. म्हणजे नाराजी बी नको आणि काहीच नको का, विचार जुळत नाही. त्याच्यानं माझे विचार नाही जुळत, त्याच्यामुळे सोडून दिलं. विचाराची भिन्नता झाली की मग तिथं फुटीरता निर्माण होते. ह्या तिघांनी ते कामं केले बरोबर. आता ह्या तिघाची गुण सांगतो तुमच्या लक्षात येण्यासाठी. ही तीन कोण आहेत, लक्ष द्या माझ्याकडे. इकडे बघा. बोर व्हायले का, नाही तर चहा सांग का एकदा, म्हणजे फ्रेश होते म्हणून म्हणलं. सांग का भाऊ, कुठे गेले चहाचा, इकडं सांग का. नका नका कॅन्सल का, नका का. हां जाऊ द्या, कॅन्सल जाऊ द्या. हां लगेच त्याला काय एका मिनिटात लगेच त्याला काय. इकडे लक्ष द्या. आता बघा थोडं लक्ष द्या. आता सत्वगुण म्हणजे काय, रजोगुण म्हणजे काय आणि तमोगुण म्हणजे काय, या तिन्हीचे तुमच्या पुढं मांडतो. आता बघा सत्वगुण म्हणजे काय महाराज. सत्वगुणाचं लक्षण मांडत असताना ज्ञानोबांनी फार सुंदर चिंतन केलंय. ज्ञानोबा म्हणतात सत्वगुणी कोण, अपेक्षा रहित ज्याचं जीवन आहे त्याला सत्वगुणी म्हणतात. कळायला लागले का नाही बोलणं. आसक्ती रहित जीवन, आसक्तीच नाही महाराज, कशातच काही घेणं देणं नाही. आसक्ती जिथं शिल्लक राहत नाही तिथं सत्वगुण. मग ज्ञानोबाऱ्याने जुन्या काळातला दृष्टांत दिलाय. ज्ञानोबाऱ्या म्हणतात ती जुन्या काळामध्ये गाई सांभाळायला, गावाच्या गाई सांभाळायला एक माणूस असायचा का नाही महाराज. गावधेनू गोवारी असं त्याला म्हणतात. ज्ञानोबाऱ्याने गोवारी शब्द वापरलाय. मग ज्ञानोबाऱ्या म्हणतात तो गाई सांभाळतो. गाई काय देतात, दूध देतात, त्याला माहित नाही का. पण ज्ञानोबाऱ्या म्हणतात ती दुधाला बाजूला सारून गाई सांभाळतो. सांडून दुधाची टक्कळी आणि गोवारी गावधेनू वेटाळी. दुधाची टक्कळी सांडून गाई सांभाळतो म्हणजे सत्वगुण आहे. कळायला लागले का नाही. कोणता गुण आहे, सत्वगुण आहे. बर रजोगुण म्हणजे काय, आशाबद्ध जीवन, त्याचं नाव रजोगुण. लक्षात यायला लागले का. तुम्हाला एवढं अवघड सांगतच नाही. आता सोपं करतो, एकदम सोपं करतो. लय अवघड जाणे भानगडीतच नाही. रघुनंदन महाराजांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी एक जण बायकोला सांगितलं, हे आपल्याला दोघाला बी जायचं आहे, आपलं पोरगं तिथं आहे, महाराजाचे आपले संबंध आहेत, महाराजाचा वाढदिवस आहे, साठे महाराज कीर्तन आहे, 8चा टाईम आहे, 8:30 सुरू व्हायला झाले. तर 8 वाजता दोघं नवरा बायको मंडपात येऊन बसले. गुण कोणता. अव तुका म्हणे येथे सत्वाचे सामर, तुका म्हणे सत्वाचे सामर, तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य, तुका म्हणे सत्वाचे सामर्थ्य. करा
करावा परमार्थ अहर्निशी करावा परमार्थ अहर्निशी परमार्थ करावा वाटणं म्हणजे सत्वगुण आहे. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य आणि करावा परमार्थ अहर्निशी हा गुण सत्वगुण. म्हणजे दोघं नवरा बायको कीर्तनला येऊन बसले, कोणता गुण प्रधान आहे त्यांच्यात? सत्वगुण प्रधान आहे. परमार्थ करावा वाटणं सत्वगुण. बरं दुसरा आता इकडे बघा. बायकोला म्हणाले ए उरक बरं का, हां साठे महाराजाचं कीर्तन आहे, पुजारी महाराजाचा वाढदिवस आहे, आपल्याला जायचं आहे. आणि त्यानं सांगितलं तू तुझा, माझं नाही जमत, तू जा. आपण ते कीर्तन मित्र म्हणायला लागले यार चल की, चल ना कीर्तन आहे तिथं महाराजन गायक आणि ते आले, तुझा बाबा मला जमत नाही ते. अरे पण चल ना, नाही आपला देव तिच्याकडे असते का नाही असं, आपला देव कुणाकडे? तिच्याकडे. म्हणजे तुम्हाला विनोद जरी वाटला तर मी रजोगुणाचं लक्षण सांगायला लागलोय. स्वतः परमार्थ करीत नाही पण बिचारा करणाऱ्याला अडवित नाही. लक्षात आलं का बोलणं माझं? सोप्या भाषेत आहे एकदम. आसक्ती रहित ही सांगण्यापेक्षा परमार्थ करीत नाही पण करणाराला आडवी. आमचा परम देव तिच्या कधीलाय, आपण काही तिला आडवीत नाही, काय नाही, तुझी तू भजनाला जा जा, काय नाही काय नाही. मग आपण बी घरी आपल्याला विवाह चहा प्या नेतात ना, आणि मग ते आपण त्याला रामराम म्हटलं हे रामराम निघत येते, त्याला काही घेण दे नसते. लक्षात यायला लागलंय का नाही? आणि तिनंच म्हणायचं हे आमचे मालक आहे, हो मला नाही नाद, गेलं बाहेर. लक्षात आलं का नाही? हे असला धंदा कळायला लागले का नाही बोलणं? म्हणजे हे रज बिचारे करीत नाहीत परमार्थ, पण ती करणाराला काय करीत नाहीत? बोला की पटकन, आडवीत नाहीत गुरुजी. ते जाऊ द्यावा तुमचं तुम्ही, आपल्याला काही घेणं देणं नाही. दोन गुण झाले. लक्षात आलं का नाही? आणि ही तमोगुणी जरा वाईट आहे. एखादा निघाला कीर्तनला, रघुनंदन महाराजाचा वाढदिवस आहे, चल बिघडलास का काय, त्यांना काही काम आहेत का नाही, तू जर गेलास तुला जीवत मार. म्हणजे स्वतः बी जाणार नाहीत आणि दुसऱ्याला बी अवलादी जाऊ देणार नाहीत. ह्या अवलादी नरकाला जातात. लक्षात आलं का नाही? हो घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे, वाह गुरुजी. नाही सांगा बरं, सप्ताह असल्यापेक्षा काय कमी वाटायला लागले? सप्त्यापेक्षा जास्त रंग यायला लागलाय. हा एवढं सुंदर असल्यावर काय, इथं महाराज येडं बी उभा केलं तरी कीर्तन रंगून जाईन असलं वातावरण आहे. कधी काय सत्य कर्मा व्हावे साह्य. तुकोबरा म्हणतात सत्व गुणाला सहकार्य करा, आणि जर करता येत नसेल तर कमीत कमी अडवू नका, नाही तर नरकाला जावं लागेल. घातलिया भोय नरका जाणे. म्हणून सत्य म्हणजे सत्वगुण प्रधान असणं गरजेचं आहे. आता परमार्थासाठी पोषक कोणता गुण सांगितलाय? सत्वगुण. प्रमाण होऊन गेलं. तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य. परमार्थासाठी सत्वगुणी माणूसच असला पाहिजे. मग महाराज सत्वगुणी माणूस तुम्ही म्हणायला लागलात, बरोबर आहे का नाही? सत्वगुणी माणसाचं जी आहे, सत्वगुण मागापासून जी चालू आहे, मग हे सत्वगुणी माणसं तुकोबरा म्हणतात सत्वगुणी माणसाला माझा नमस्कार आहे. सत्वगुण हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि जे कोणी सत्वगुणी माणसं असतील, माझ्याकडे लक्ष आहे तुमचं, सत्वगुणी म्हणजे परमार्थ करणारी माणसं. थोडक्यात आता आपले जे विद्यार्थी मंडळी सगळ्यांचे गुरुवर्य, बरोबर आहे का नाही, आपले अतिशय
जवळचे मित्र आहेत. महाराजांनी वारकरी संप्रदाय एवढी क्रांती केली. महाराज तुम्ही कोण्या बी कानाकोपऱ्यात गेलात तरी महाराजांचे विद्यार्थी तिथं असतातच का नाही सांगा बरं. महाराजांना ओळखत नाही असा माणूसच नाही. एवढं मोठं महाराजांनी वलय निर्माण केलं रघुनंदन महाराजांनी, बरोबर आहे का नाही. मग एवढं मोठं महाराज आता हे काम करतात म्हणजे थोडक्यात ही सत्वगुणीच आहेत. घेऊ तुम्ही आम्ही इथं कीर्तनला आलोत म्हणजे आपल्यात कोणता गुण प्रधान आहे, थोडक्यात आपल्यात कोणतं गुण प्रधान आहे, सत्वगुण. म्हणजे तुम्ही आम्ही सत्वगुणी माणसं आहेत. मग महाराजांनी आता हे बघा आमचं मग बोलणं झालं, वाढदिवस महाराजांची इच्छा नाही करायची, काय नाही, पोरं सोरं वाढदिवस करायचं म्हणते, पोरायची इच्छा आहे ठीक आहे, पण महाराजांचा एकच हेतू आहे की त्या वाढदिवसाच्या निमित्तानं 4 ते 5 हजार लोकांनी अन्नदान व्हायला लागले. लक्षात आलं का नाही महाराज. अन्नदान व्हायला लागले, ज्ञानदान व्हायला लागले. त्या निमित्तानं एवढे लोक एकत्रित यायला लागलेत का नाही महाराज. भीती गाठी व्हायला लागल्यात. अहो आळंदीत कार्तिक वारीतलं कीर्तन असल्याने वाटायला लागले का नाही सांगा बरं. ही महाराज लोक ही बघून नाही तर आमच्या राशीला सुतळीने बांधलेलं माईक, गोळाचा खडा, त्याच्यावर माशा गोंगायला लागलेल्या, लय बेकार. आणि त्याला म्हणलं ना मा आवाज वाढ ॲडजस्ट करा. आता कसं ॲडजस्ट करा, तसं कसं ॲडजस्ट करा, लय अवघड आहे हो. काय ते नियोजनबद्ध असलं तर मी असे माईक ते बसले माईक सिस्टीम 10,000 देत असतो, पुढल्या वर्षी माईक सिस्टीम चांगली लावा, कुठं नादी लागत बसा. आपण एक म्हणलं तिसरंच म्हणला, मी म्हणलं शिवभोळा चक्रवर्ती, ते म्हणला तूही माही चुलती. हा कसं करायचं सांगा बरं मला. आपण एक म्हणलं की तिसरंच म्हणणार. काय आता बोलायसारखं राहिलंय का काय का काय, लय आडवेच बोलायला लागलेत माणसं. परवा मी प्रमाण दिलं एक दिवशी, ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी चाड आणि गगनाहुनी वाढ नाम आहे, देवाचं नाव आकाशापेक्षा व्यापक आहे. मध्येच उठला एक जण, चुकीचा अर्थ सांगू नका म्हणला. काही बी अर्थ सांगायला लागलात म्हणला. मी ह्याचा अर्थ कसा आहे कळतं का म्हणला. काही कळत नाही, काही नाही, काही अर्थ सांगा. मी म्हणलं अर्थ कसा तू सांग. असं म्हणला, ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी चाड, पाऊस पडला म्हणला, पेरणी करायची होती म्हणला, गहू लावायचा होता, गहू पेरायचा होता म्हणला सिद्ध बेटात माऊलीला, आणि चाडं सापडा नाही गेलं तर म्हणला, चाडं पेरायचं चाडं. आणि मग ज्ञानोबराय निवृत्ती दादाकडे गेले, दादा अरे आपलं चाडं कुठे. ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी चाड. आता काय करावं सांगा, काय करावा. हाणून घ्यायचा धंदा आहे महाराज. काय लय अवघड झालंय समाजात, म्हणजे एवढं अवघड झालंय ना, लय अवघड झालंय. मी काय चुकलो माझ्याकडून. मी स्वर बघितला बरोबर आहे म्हणलं, बघ बंद कर. 36 महिन्याला कवालतात भाजनाला. मेल दिवाळीला आताच ना आता बोंबला चाललात भाजनाला. गावातले काय घेऊन देईल महाराजांना, काय घेऊन देईल नाही. रोज 3 गाव झोड पाहिलास तरी तुला अक्कल नाही होतं. अरे मेला आबा झालं काय झालं माझी भजनाचे काही नियम बिम माहितीत का नाही. मेला झालं काय झालं माझी इच्छा हाणला. हे अभंग माझा आहे, काय हाणून घ्यायचा धंदा आहे का नाही. हे माझा अभंग आहे म्हणला आबा आमच्यातला, माझा अभंग आहे हो. काय करायचं. आणि चहाची केटली दिसली ठोबा रोक माय घेणार. हा आणि सुपाऱ्या पुड्या बिड्या मग त्याच्यात ती इनेवाला थोडा इना की बरं झुरका हाणतो, इना दुसऱ्या का येणार, बिडी ओढून येणार, पुन्हा गुणना करणार, पुन्हा बसणं लोई थट्टच यागळा असते त्यांचा ती. आणि मग ती आणि पुन्हा ठोबा रोकमाय झालं की बायाक माईक जाणार, बरोबर आहे का. नाही तुम्ही बघा त्या भाजनात बायाकडे असते ठोबा रोकमाय झालं की अशी नियमान माणसं. आणि मग इनेवाल्या चालते अधिकार असते. म्हणा गवळणबाई गवळणबाई म्हणा आणि बोलावा इटल पहावा इटल, बोलावा इटल पहावा इटल. पकवाजा वाजित नाही, काय नाही काही नाही, वाजितच नाही ते, त्यांना माहिती ते. आणि मग ते इनेवाला म्हणणार गवळा सिस्टीम असते. गवळा सुरात्मन गवळा सुरात्मन, खोड्या कुठं तू कुठं, जसा भीमचंद जोशीचा चुलता घेऊ लय बोलणार वाजनात महाराज, तू कुठं खोड्या कुठं. आणि ती गवळणबाई म्हणणार भाऊजी मला उचलून द्या. ही एक नवीनच सिस्टीम आहे आता. मला काय करा उचलून दे. आता काय करावा, काय नवीनच आहे हो, आता काय करावा. माणसं म्हणणार आहे ती भारी राव. आपला मसाला वाजूनच महाग आहे पण तरी येते. आपल्या फुसक्या पुड्या नाहीत, लक्षात आलं का नाही. आपल्या काही काय करायला लागलेत, कवर बघून पुड्या आणायला लागले तर सरास फेल, भाजीत फेल जायला लागली सगळी. पुड्या बघायच्या
चित्र भारी आणायची फेलपुडी चव लागाना काय व्हायना आणि पुन्हा त्यानेच बोंबलायचे भाजी बराबर नव्हती आता तुमच्या दारात आलतात येऊ का काय का तुम्हाला एक सांगतो जाता जाता एक वाक्य माझं ऐका एक वाक्य ऐका एखादा गायक एखादा कीर्तनकार एखादा भागवतकार एखादा रामायणाचार्य तुम्हाला जर गावाला आवडला नाही तर त्याला पुढच्या वर्षी बोलवायचं नाही पण महाग त्याला नाव ठेवायचं नाही लक्षात यायला लागलं का नाही कारण कोणताच गरीबातलं ही पोरग जरी असलं कीर्तन करायला असलं हे काही तुमच्या दारात आलेलं नसते माझं ठो म्हणायला कोणताच आलेला नाही जगातला कोणताच नाही तुमच्या दारात कोणीच येत नाही माझं ठो म्हणून तुम्हाला जोर येतो तुम्ही त्याला बोलू पुन्हा मागं खुर्चीत बसतात कोणी सांगितलं तुम्हाला घेण्यात ना माझं बोलणं स्पष्ट आहे महाराज राग आला तरी हरकत नाही स्पष्ट आहे म्हणजे माझं बोलण्याचा उद्देश तसाच होता असू द्या लक्षात आलं का नाही इकडे बघा तसाच होता तसं काही वेगळा नव्हताच माझा इकडे लक्ष द्या आता आपल्या मुद्द्याशी एक रूप थोड्या वेळामध्ये थांबायचे जास्त काही लांबविणार नाही काय नाही बघा इकडे लक्ष द्या धन्य माता पिता तयाची एकच सांगतो तुम्हाला सावता महाराजांच्या नावानं बिल निघलं की नाही आपलं लांबलं धन्य त्याची माता धन्य त्याचा गुरुजींनी गोड गायलं म्हणून तिथून लांबलं आपलं बरोबर आहे का नाही आपल्या मुद्द्यावर या आता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता बिल कुणाच्या नावाने निघाले एकच शब्दात एकच 2 मिनिटात लक्ष द्या माझ्याकडं संप्रदायामध्ये ज्ञानोबा एवढे उपकार आहेत का कुणाचे सांगा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्याला ज्ञानोबा आहे म्हणजे ज्ञानोबा आहेत महाराज गुरुवर्य कुरेकर बाबांनी एक वाक्य सांगितलं माऊलीने जरी पुन्हा ठरवलं की मला असाच अवतार घ्यायचा आहे तरीही माऊलीला घेता येणार नाही एवढा सुंदर अवतार आहे माऊलीचा लक्षात आलं का नाही महाराज एवढं सुंदर माऊलींचं मग आता मला एकच सांगायचं आहे माऊली एवढे मोठे होते बाबा एवढा मोठं केलं माऊली एवढं कुणाचेच उपकार नाहीत पण ज्या वेळेला माऊली समाधी घ्यायला गेले आणि बिलं काढायच्या टायमाला सगळे लोक रडायला लागले सगळे लोक रडायला लागल्याच्या नंतर देवानं सगळ्याला सावरलं नंतर समाधी दिली आणि समाधी दिली माऊलीला आणि समाधीतून बाहेर येत असताना स्वतः भगवान परमात्म्याच्या डोळ्यातून खळाखळा पाणी यायला लागलं देव रडायला लागले आणि देव रडत असताना रुक्मिणी जवळ आली आणि रुक्मिणीने विचारलं आईसाहेब रुक्मिणी आईसाहेबांनी विचारलं देवा म्हणले काय जग रडू लागलं म्हणजे डोळे पुसणं तुमचं काम आहे देवा तुम्ही का रडतात त्यावेळेला देवानं सांगितलं रुक्मिणी देव म्हणती रुक्मिणी हाच एक योगी देखील नयनी हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी धन्य धन्य धरातळी जो याची दृष्टी निहाळी तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनाशी जो करील याची यात्रा मला वाटते समाधी महिम्यातले बरोबर आहे का जो करील याची यात्रा तो तारील सकळही गोत्रा सकळही कुळे पवित्रा याची निदर्शने होती हे ऐकल्यावर का रडता म्हणणारी रुक्मिणी रडायला लागली आणि रुक्मिणीचे शब्द आहेत मने धन्य धन्य जयाची कुशी देव जन्माले धन्य धन्य जयाची कुशी देव जन्माले धन्य धन्य जयाची कुशी धन्य धन्य जयाची कुशी देव ऐसे संगता मने धन्य धन्य दयाची कुशी ज्ञानदेव मन धन्य दयाची कुशी ज्ञानदेव मन धन्य दयाची कुशी ज्ञानदेव धन्य धन्य दयाची कुशी ज्ञानदेव हरीशी नीट ऐका प्रेम ओसंडले रुक्मिणीशी आणि रुक्मिणीचे शब्द आहेत मने धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले याचा अर्थ धन्य माता पिता तयाची अलग नाही लक्षात तुमच्या बघा आता आपुलिया हिता जो असे जागता आता याचे थोडे माझ्या परीने अर्थ काढतो गुरुजींनी जसे काढले तसे आपुलिया या शब्दाचा अर्थ काय काढायचा आता सोडवण्याची पद्धत ज्याची त्याची निराळी आपुलियाचा शब्द अर्थ कळत असताना कल्लास महाराज आपल्या गुरुजींनी असा अर्थ केला काय की आपलं कुणाला म्हणायचं तर ज्ञानोबराचे शब्द आहेत आपुले जे साचे ते कल्पांतीही नवचे म्हणजे कल्पाचा अंत झाला तरी आपली साथ सोडित नाही त्याला म्हणायचं आपलं बरोबर आहे का नाही ज्ञानोबराचं दृष्टांत आहे किंवा ज्ञानोबराचं सिद्धांत आहे आपलं कुणाला जे कल्पांतीही नवचे
काही बी झालं तरी साथ सोडित नाही, त्याला आपलं म्हणायचं. मग आपुलियाचा शब्द, आपुलियाचा अर्थ कळाला का तुम्हाला? कल्पाचा अंत झाला तरी आपली साथ सोडित नाही. मग असा कोण आहे? असा एकच आहे, अंतकाळीचा सोयरा. आणि तुका म्हणे विठूधरा म्हणजे देव आहे. म्हणजे आपुलियाचा अर्थ झाला देव. बरोबर आहे का नाही महाराज? देव. हित शब्दाचा अर्थ तुकोबराय स्पष्ट करतात, हित ते करावे देवाचे चिंतन. म्हणजे आपुलिया शब्दाचा अर्थ झाला देव, हित शब्दाचा अर्थ निघाला चिंतन, आणि जागता शब्दाचा अर्थ आहे जागा. म्हणजे देवाचं ही आपुलिया, हित देवाचं हित म्हणजे चिंतन. बरोबर आहे का? देवाचं चिंतन करण्यासाठी जो जागा, मगाचं प्रमाण लावा. तुका म्हणे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ आहारनिशी. देवाचं चिंतन करण्यासाठी जो जागा म्हणजे परमार्थ करणारा सत्वगुणी धन्य माता पिता तयाची. आलं का नाही लक्षात? बघा, त्याचे मायबाप खऱ्या अर्थानं धन्य आहेत. मग आता अर्थ असा आहे, आता बऱ्याच जणांनी मुलीला पहिला किंमत दिली आणि मुलाला नंबर 2चं स्थान दिलं, असं नाही त्याचा अर्थ. आपला म्हणजे देव, हित म्हणजे चिंतन, जागाता म्हणजे जागा. देवाचं चिंतन करण्यासाठी जो जागा सत्वगुणी त्याचे मायबाप धन्य, धन्य माता पिता तयाची या. मग असा सत्वगुणी मुलगा किंवा मुलगी, मुलगा असो किंवा मुलगी असो, सत्वगुण जर प्रधान असेल, इथं मुलीला किंमत आणि मुलाला असं नाही त्याचा अर्थ केला जात. असं नाही मुली पहिलं किंमत कुळी कन्या म्हणलंय असं नाही त्याचा अर्थ, कन्यान पुत्र असं नाही. तुकोबारायला हे सांगायचंय की मुलगी असो किंवा मुलगा असो, कुळ कोणतं बी असो, कुळाचं काही घेणं देणं नाही. कोणतं बी कुळ असू द्या, कुळाला कोणी विचारतो मारा न पाही अति कुळाचा. अहो सरळ सरळ काय आपल्याकडं शास्त्राचं आपण म्हणतो ना, आपलं प्रमाण काय नेहमीचं, शास्त्रानं सुद्धा कुळाचा आणि याचा विचार उंच नीच काय नाही आपल्याकडे नेहमीतलं प्रमाण आहे की हो न पाहे याती. तसंच दुसरं आहे बघा, याता याती धर्म नाही विष्णुदासा आणि निर्णय तो ऐसा वेदशास्त्री किंवा उत्तमत्या याती देवा शरण अनन्य गती. देवाला जे शरण झाले त्या जाती उत्तम, नाहीतरी हनुमंतरायची जात माकडाचीच होती की. बरोबर आहे का नाही? किंवा नाथ महाराजाची किती गोड आहे बघा, येऊनी जन्माला मरकट तो वैष्णवा माझे अतिश्रेष्ठ, हनुमंते मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. जात महत्वाची नाही, कुळ महत्वाचं नाही. कुळी कोणत्याही कुळातला असू द्या, कन्या असू द्या नाही तर पुत्र असू द्या, सत्वगुण जर प्रधान असेल तर त्याचा हरिक देवाला वाटतो. दुसऱ्या चरणात कुळी कन्या पुत्र होती जे साची, कुळी कन्या पुत्र होती जे साची, कुळी कन्या पुत्र होती जे साची, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, 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 दयाचा हरिक वाटे रे. क्या बात है. दयाचा हरिक वाटे देवा, दयाचा हरिक वाटे देवा, दयाचा हरिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, होती जे सात्विक, ठोपार खुमाई, ठोपार खुमाई, ठोपार खुमाई, गाडी वाजवा हातवर, ठोपार खुमाई, ठोपार खुमाई, ठोपार खुमाई, ठोपार खुमाई, ठोपार खुमाई,
देवाला काही घेण देण नाही. कन्या असो या पुत्र असो, कुळी कन्या पुत्र. मग यातला महत्वाचा शब्द एकच आहे, सात्विक. महत्वाचा शब्द काय? सात्विक. कुळ कोणतं आहे? कन्या का पुत्र आहे? घेणं देणं नाही. सत्व कुणी जर असेल तर तयाचा हरिक वाटे देवा. लक्षात आलं का नाही? त्याचा हरिक कुणाला वाटतो? देवाला वाटतो. आणि इकडे लक्ष द्या, हरिक देवाला वाटावा एवढं चांगलं काम करावं. खरंच आहे महाराज, मी काही तोंडापुरती स्तुती करतोय असं नाही. गोरोबा काकाच्या दारात महाराजांनी एवढी सुंदर संस्था, एवढं सुंदर, आम्ही बंगले बांधले सुंदर महाराज, पण महाराजांनी संस्था, आम्हाला राहायला चांगले घरं बांधले, पण विद्यार्थ्यांना राहण्याची एसी सहित का एसी तिथे हां एसी सहित व्यवस्था लेकरांसाठी केली. बरोबर आहे का नाही? हां मी बी बसतोय त्याच्यात. लक्षात आलं का नाही? इकडं लक्ष द्या. म्हणजे सुंदर नाही, खरं सांगा बरं महाराज, संस्था आपण बघतो का नाही? अतिशय सुंदर संस्था, मला चांगल्या पद्धतीनं आवडतं. मग असं केलं की बरं कमी पैशात आहे, पुन्हा लई असं काही लई बी नाही. बरोबर आहे का नाही? सुंदर आहे एकदम. एवढं चांगलं कार्य महाराजांनी काकाच्या दरबारात केलं म्हणजे देवाला हरिक वाटण्यासारखंच काम आहे का नाही? बरोबर आहे, हरिक वाटण्यासारखं काम त्यांनी केलं, म्हणून तर आपण त्यांना उदंड आयुष्य लाभो एवढं म्हणलं. लक्षात आलं का नाही? नाही तर काही काहीला काय उपयोगाचे आहेत महाराज, मेलेले बरे असतील काही काही, पण ते अवलादी मरतच नाहीत. काय असं काय नाही, काय कळत नाही, काय नाही, मरत बी नाही तसले, काहीच नाही. कोरोना झाला तरी ठणठण आहेत, काही त्यांना घेणं देणं नाही, काही नाही, त्यांना काही होत बी नाही. ताप आली तर ती गोळी बी खात नाही. जातीय आता जातीय म्हणजे कशी जातीय, मेळ बी लागत नाही त्यांचा काही. असं द्या, जाऊ द्या, इकडे लक्ष द्या, आपल्या मुद्द्याकडे लक्ष द्या. एवढं माणसं म्हणतात गरीब आहे महाराज, गरीब आहे एवढे बारीक नाद कोणालाच नाही. तुम्हाला खरं सांगतो महाराज, आमचे गुरुजी नेहमी सांगतात महाराज, काय जेवढे आहे त्याला मायबाप नाहीत रे, सांभाळा रे सांग, त्याला आई वडील नाही, त्याची फीस जाऊ द्या. असल्याच अवलादी अभिषेक करून जातात, ही ध्यानात ठेवायचं. लक्षात आलं का नाही महाराज? हीच अवलादी अभिषेक करणार. ज्यांची फीस घेऊन शिकविलेले आहेत ना ते बिचारे काही म्हणत नाहीत, पण जी बिगर पैशाचे सांभाळले ते अवलादी आपल्याला मागं देतात, ही ध्यानात ठेवायचं. त्याच्यामुळे फुकट कुणाला शिकवायचं नाही मला, जीव होईन ती होईल. लक्षात आलं का नाही? इकडं बघा, लय अवघड आहे हो, खरं सांगाल, वस्तुस्थिती सांगायला लागलोय मी. काय सांगा बरं? हां, हरिक वाटण्यासारखं कार्य आपण करणं अतिशय गरजेचं आहे. लय दलिंदर काय मंदिरातले बल्ब काढून नाही, फॅन काढून नाही, कळतच नाही त्यांना. सप्त्याची पट्टी झाली 2200 रुपये, पत्रिका छापाय 2300 रुपये. कशा असे सप्ताच करायला लागलास कसा तू नेमका सांगा? हां, कसं मिळत नाही त्यांना कशाचा काही त्यांना कळत बी नाही. काही सांगायला जावं तर काही घेणं देणं नाही, काय नाही असं नसते. हे बघा, आणि मग ज्यांनी मंदिराचे पैसे खाल्ले, सप्त्यातले पट्टी ते खाल्ले, ते कमरातून गेले, मणक्यातून गेले, अशी चलते. मग त्याला विचारायचं, अण्णा लईच मनका नाही नालाय का देवाचा कण काय तो, तुला असंच पाहिजे. हां, असंच पाहिजे. गावाचं देवाचं भावाचं कधीच खायचं नाही, हे ध्यानात ठेवायचं. लक्षात आलं का नाही? मग यांचं कधीच खायचं नाही, शरत पचतच नाही. काय म्हणणं आहे तुमचं? पचतच नाही. अरे लोकांचं फुकटचं पचत नाही महाराज, म्हणून माझ्या पायावाले पैशात मी गाडीला टायर टाकतो, पचत नसतंय महाराज. लक्षात आलं का नाही? त्याच्यामुळं काय आपलं, हे बघा माझ्याकडे लक्ष द्या, 2च मिनिटात सांगतो. आपलं काम देवाला हरिक वाटण्यासारखं असावं. आणि एक आहे, मी नेहमी एक वाक्य सांगतो, काय हे बघा महाराज, लोक तर मला बी नाव उठवतील, लोक तर तुम्हाला बी नाव उठवतील. लोक कुणाला नाव उठवत नाही, लोक कुणाला बी. आपण म्हणलो हे साठे महाराज, आपण कुणाचं नाव सांग? कुलदीप महाराजाचं कीर्तन, इद्वान माणूस, इद्वान माणूस, विद्वान नाही, इद्वान. कीर्तन झोपले होते लोक, काय नाही. आपण म्हणा मारुद्र महाराज नंबर 1 करते, हे गाय नाही निसतं आता. आपण म्हणा साठे महाराज, हे उभा धिंगाणा. अरे तू कुणाला तरी नीट म्हणणं, तमाशात त्याच्यात काय बदल होता? एका महाराजाला नाव ठेवा जागा नव्हती, महाराज नावच ठेवा जागा नव्हती. विद्वान माणूस, त्याला विचारलं, अण्णा आज कसं आहे? ह्याची मावशी तंबाखू खाती. अरे तू का बिघडलास का काय म्हणजे त्याची मावशी तंबाखू खाती, मग ह्याला नाव ठेवायचे का? गुरुजी आता उगं तुम्हीच विचार करा कसा काळ आलाय. हे असला धंदा आहे महाराज. म्हणा आम्ही बोलायला गेले की थोंबाड दिसतंय आमचं, बरोबर आहे का? लय बोलतो काय झालं, लय बोलतो कशाचं काय? हे असलाच काळ आलाय. आपलं काम देवाला हरिक वाटण्यासारखं असावं. आपण काम तेवढं इमानदारीने. एक वाक्य सांगत होतो मी की आपण, लोक तुम्हाला नाव उठवतील, मला नाव उठवतील, त्याच्यावर काही घेणं नाही. आपण स्वतःच्या नजरेत चांगलं असलो पाहिजे. लोकांचं जाऊ द्या काय असायचं, बरोबर आहे का नाही? मला एक वाटतं महाराज, हे बघा,
तुम्ही कसं कीर्तन करतात, मी कसं करतो, चांगलं आहे का वाईट आहे, हे माझ्या नजरेत मला पळायला पाहिजे. मी जे करतो ते चांगलं आहे. लोक जाऊ दे, मग लोकांचं काय. हां, पण आपलं मन आपल्याला कधीच चुकीची साक्षी देत नाही. आपण जर कुठं चुकलेलं असलोत ना, मन 100% म्हणते चुकू द्या. आपण दडपून नेतो ती गोष्ट सोडून द्या. आपण दडपितो आणि दुसऱ्याला वेगळं सांगतो. पण एकांतात बसले मन सांगते तो चुकलेले. मग आपले लोक पायावर पाणी टाकून पाया पडतात, बरोबर आहे, पाया पूजत येत नाही. मी कधीच पूजत येत नाही. आपल्याला माहिती नाही आपली लायकी काय आहे. लक्षात आलं का नाही? दिला आरशाचा. महाराज म्हणतात आरशासारखं जीवन पाहिजे. आरसा कसा, दर्पण म्हणजे आरसा. आरसा काय करतो? आरसा चुकीची साक्ष कधीच देत नाही, कधीच नाही. अहो जैसा तैसा दावी आरसा आणि नकट्या कैसा पालटे. नकट्याला नकटं दाखवणार आहे ना, बरोबर आहे का नाही? दुसरं काय दाखवणार आहे? म्हणून आरशासारखं बोलू नका. जीवन आरशासारखं ठेवा, ज्याचा त्याशी दावी रंग. आरशासारखं असतं आपला, आपल्याला रंग कळतो महाराज. म्हणून आपलं कार्य देवाला हरिक वाटण्यासारखं असलं पाहिजे, असा माझा अर्थ आहे. म्हणून कन्या असो पुत्र असो कुणी असो, सत्वगुण आणि प्रधान जर असेल तर तयाचा हरिक वाटे देवा. महाराज मगापासून लावून धरले तुम्ही, मगापासून लावून धरले सत्वगुण सत्वगुण सत्वगुण. आम्हाला एक सांगा, सत्व तिसरं चरण सरळ सांगतो, चौथं चरण चालित म्हणून संपून टाकू, बरोबर आहे का नाही महाराज? मग सत्वगुणाचं लक्षण काय? तर महाराजांनी एक मोजके 2 लक्षणं सांगितले. म्हणजे याच्यावर सत्वगुणी ठरला जात नाही, पण एक उगाच सहज विचारलंच ना, मग गीता भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे. म्हणजे गीतेचे श्रवण करतात. मग आता गीता आली की ज्ञानेश्वरी आलीच की त्या संदर्भानं, बरोबर आहे का नाही? गीता कशावर आहे? ज्ञानेश्वरी. मग आता गीता म्हणलं की ज्ञानेश्वरी गीतेवर आधारित लिहिलेली, बरोबर आहे का नाही? आणि गीता महाभारतावर आधारित लिहिलेली. कळायला लागले का? गीता महाभारतावर आधारित आहे ना. त्या भीष्म पर्वातले 700 श्लोक काढलेले आहेत आणि त्याला नाव दिलेले गीता. हे भीष्म परवी संगती सांगितली, ज्ञानोबराची भाषा आहे. म्हणून महाभारत, गीता, ज्ञानेश्वरी. आता ज्ञानेश्वरी आली की ज्ञानोबराचे चरित्र आलं, हरिपाठाला ग्रंथ आलेच ना. मग गीता भागवत जे श्रवण करतात, गीता जे श्रवण करतात आणि अखंड देवाचं चिंतन करतात ना, ते सत्वगुणी आहेत. लक्षात यायला नाही? आता 1 मिनिटासाठी मी अर्थ लावून देतो तुम्हाला. बघा, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. बरोबर आहे का नाही? गीता श्रवण करीती, धन्य माता पिता तयाची. भागवत श्रवण करीती, धन्य माता पिता तयाची. अखंड चिंतन विठोबाचे जे करीती सत्वगुणी, धन्य माता पिता तयाची. एक फिरला. आता बघा, आपुलिया हिता जो असे जागता, तयाचा हरिक वाटे देवा. गीता श्रवण करीती, तयाचा हरिक वाटे देवा. भागवत श्रवण करीती, तयाचा हरिक वाटे देवा. अखंड चिंतन विठोबाचे जे करीती, तयाचा हरिक वाटे देवा. बरोबर आहे का नाही? मग असे जे सत्वगुणी आहेत महाराज, त्यांच्याबद्दल तुमचं काय मत? तुका मन माझ घडोतांची सेवा, तुका मन माझ घडोतांची सेवा. वा, संस्थेतला विद्यार्थी. Oh,
आवाजाला गुरुजीचा आणि पक्वा देतात दोन आवाज शाहीचा आवाज पद पम पम गम गरे मग सरे गरे गम गम पम पद पद नि धनि धनि दा पद म प गम रे मग करे गम पद पद सा नि दा रे 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 दया
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज